सालाबादाप्रमाणे वांगीगावचे मी सर्व पंच सगळे मिळून मी अध्यक्ष आहे, पंच कमिटीचे कॅशियर आहे। माझं नाव राजकुमार शिवशरण तोडकरी आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी आमचं यात्रा 15, 16, 17 असं ठरलेले आहे। आज 15 तारीख भव्य पालखीची मिरवणूक चाललेली आहे। उद्या आज संध्याकाळी गंध निघणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता गलीप निघणारी आहे। तरी सर्व गावकऱ्यांनी मला भरपूर सहकार्य करून आणि शुक्रवारी 17 तारखेला भव्य कुस्ती जंगी कुस्ती लावण्यात येणार आहे। संध्याकाळी मातू खेळ दमक्कळू मानगेट्टी दसची अर्थार्थ मणिमुर्ख हेण्णू असं कन्नड सुंदर सामाजिक नाटक होणार आहे। तो नाटक जत्रेचा सांगता होणार आहे। तरी सर्व शोभेचे रात्री 8 वाजता शोभेचे दारू उडवण्यात येणार आहे। तरी सर्व गावकऱ्यांनी इतर खातेदारांनी सर्वांनी भरघोस मला पट्टी देऊन सहकार्य करतात। 5 वरी झालं मी 6व्या वरी जत्रा करत आहे। अशीच सहकार्य करावं आणि असंच आमच्या शेतकऱ्यावर आमच्या गावावर पीर महादेवची कृपा राहावं एवढं बोलून माझे भाषण संपवितो। माझं नाव कबीर तांडरे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिमांचं एक असलेलं श्री पीर महादेवची यात्रा आज पहाटे महादेवाला अभिषेक करून यात्रेची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सकाळी ठीक 8 वाजता भव्य अशी महादेवच्या पालखीची मिरवणूक झालेली आहे। त्यानंतर आज संध्याकाळी उद्या गलीप, त्याच्यानंतर परवा दिवशी शुक्रवारी कुस्त्या आणि नाटकाचं आयोजन केलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही एक हिंदू मुस्लिमांचं एक असलेलं यात्रा मोठ्या भक्तिभावाने होत आहे आणि संपूर्ण गावकरी या यात्रेस सहकार्य करीत आहेत। यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ वगैरे न करता दरवर्षीप्रमाणे यात्रा अत्यंत शांततेत पार पाडावी ही यात्रा पंच कमिटी आणि गावकऱ्याकडून मागणी आहे। मी सुभाषचंद्र बसवंत बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। सालाबाद प्रमाणे पीर महादेव यात्रा आमच्या गावामध्ये चालू आहे। सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम ऐक्य हे आमच्या गावामध्ये जोपासले जाते। कुठेही जिल्ह्यामध्ये असं ऐक्य कुठेही आजपर्यंत आम्हाला बघायला मिळालेलं नाही। एवढं वय झालं तरी हिंदू मुस्लिम ऐक्य आबाधित राहावं ही मी ग्रामदेवताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि सर्व धर्मियांचे लोक 3 दिवस बुधवार महादेवाची यात्रा, नंतर गंध, गुरुवारी गलीप आणि शुक्रवारी नाटक आणि कुस्त्याचं भव्य असं मैदान मल्ल गाजवतात। आणि हे सगळं शेवटची कुस्ती आमच्या गावचे नूतन पोलीस पाटील यांच्यातर्फे लावली जाते। आणि आमच्या गावातील जे पंच आहेत गेली अनेक वर्ष या दोन्ही देवांचं ग्रामदेवतांचं सेवा करतात। त्यांना सुद्धा ईश्वर त्यांना असंच आयुष्य द्यावं आणि असेच त्यांना वेळोवेळी या ग्रामदेवतांची सेवा करण्याची संधी द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार, मी लक्ष्मीकांत बालगावकर, ग्रामस्थ वांगी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। सालाबादाप्रमाणे यावर्षीही आमच्या गावची पीर महादेवाची यात्रा अति उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा होते। 15, 16 आणि 17 या 3 दिवसामध्ये ही यात्रा संपन्न होणार आहे। आज यात्रेचा पहिला दिवस। आज पहाटे 5 वाजल्यापासून महादेवाच्या मंदिरामध्ये रुद्राभिषेक झाला। त्यानंतर महादेव मंदिरापासून ते हनुमान मंदिरापर्यंत अति भव्य वातावरणामध्ये आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये आणि शेकडो ग्रामस्थांच्या उत्साहात पालखीची मिरवणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। उद्या दुपारी गलीपथ निघणार आहे, पीर साहेबाचा गलीप, आणि परवा दिवशी जंगी कुस्त्या आणि नाटक होणार आहे। सीना नदीच्या काठावर वसलेलं आमचं हे छोटंसं वांगी गाव अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून पीर महादेवाची ग्रामदैवतांची ही यात्रा आम्ही सगळे गुण्यागोविंदानं आणि खूप उत्साहानं आनंदानं साजरा करतो। पीर महादेवाच्या चरणी एवढीच विनंती करतो की आमची ही यात्रा कालोनुकाले वर्षानुवर्षे असं चालत राहावी आणि पीर महादेव आमच्या गावावर, इथल्या ग्रामस्थांवर, येणाऱ्या भाविकांवर कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, संकट येऊ नये अशी मी त्यांची चरणी नतमस्तक होतो। धन्यवाद।